नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण फिशची रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी आपण जी रेसिपी बनवायला फिश लागणार आहे ते आपण आज मार्केटला आणायला चाललेलं आहे. तर व्हिडिओमध्ये बघा कुठून फिश आणता येईल. एक किलो झाला बांगडा आहे आता आपण बांगडा घेतलेला आहे 1 किलो. पुन्हा फिश आपल्याला भेटले. मोडून चांगला आहे ते. किती पायदोडा भेटतो? अर्धा किलो पावशेर फ्रेश आहे ना. फ्रेश आहे. तर मित्रांनो, फिश आपण आता घेतलेलं आहे. तर आपण चाललो आता घरी. तर मित्रांनो, आपण मच्छीसाठी आपण वरून लिंबू पिळण्यासाठी आपण लिंबू आता काढू. आपल्या घरच्या पुढे झाड आहे, तो बघा वरती लिंबू आहे, तो आता आपल्याला काढायचा आहे. आपल्यापेक्षा तर काही नाही काढायला, पण ट्राय करू. मित्रांनो, लिंबू आपण तोडलेला आहे. तर हा बघा लिंबू आपण झाडाचा तोडलेला आहे. तर मित्रांनो, हे बघा मच्छी आपण जे आता मार्केटवरून घेऊन आलेलो आहे ते मच्छी आता मी साफ केलेत त्याला. आणि हे हळद आहे, हा लिंबू, हे आलं पेस्ट आहे, हा चिकन मसाला आहे आणि हा फिश मसाला आहे. तर आपल्याला मित्रांनो एवढ्या गोष्टी लागणार आहेत मच्छी हे करण्यासाठी, मॅरिनेट करण्यासाठी. तर हा मच्छी, आता एक मच्छी घेऊया. तर मित्रांनो, आता मसाला आपण टाकून घेऊ. राजशाही मसाला आहे, जास्तच पडला. हे आलू आणि लसूण पेस्ट आहे, दोन्ही मिक्स. तर मित्रांनो, आलं पेस्ट आपण टाकलेलं आहे थोडी. आणि हे चिकन मसाला आहे, हा चिकन मसाला आहे. चिकन मसाला बी आपण टाकून घेऊ. तर मित्रांनो, मसाला समजा घेतलेला आहे. थोडं लिंबू पिळू मसाल्यामध्ये. जो आपला मसाला आहे, लिंबू आपला पिळलेला आहे मसाल्यामध्ये. एक लिंबू पिळू. मसाला असा हातानंच घेऊ भरून. आपला मसाला रेडी झालेला आहे. आणि वरतून आपण मीठ ॲड करू. हा आपला मसाला जो आपण हे करणार आहे. तर मित्रांनो, थोडं मीठ वरून ॲड करू आपण. मीठ थोडं जास्तच पडलं.
जे मित्रांनो हे जे गॅप आहेत म्हणजे जे मच्छीला आपण चिरा मारलेला आहेत त्यात मसाला भरून घेऊ चांगल्या पद्धतीने मसाला भरून घेऊ. मित्रांनो मच्छी फ्रेशच भेटलेला आहे. अशा पद्धतीने आपण मसाला भरून घेऊ समजा याच्यामध्ये. जे आतमध्ये जे आहे त्यात मी भरून घेऊ. ऑलरेडी एक मच्छी झालेला आहे. दुसरा मच्छी घेऊ. तर मित्रांनो हे बघा आपली मच्छी ऑलरेडी आता झालेलं आहेत मॅरिनेट करून. तर आता एक अर्धा तास आपण ठेवू मॅरिनेट होण्यासाठी. तर चला. तर मित्रांनो आपण आता चूल पेटवून घेतलेली आहे. आता आपण तवा ठेवूया आणि तवा गरम करून त्याच्यावरती तेल टाकूया थोडं. तर मित्रांनो अशी आपली चूल पेटलेली आहे आणि तवा पण गरम होत आहे. आता गरम झाल्यानंतर ना आपण त्याच्यावरती तेल टाकू आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यावरती मच्छी टाकू. तर चला. मित्रांनो हे बघा मच्छी आपण टाकलेलं आहे तेलामध्ये. जाळ बी खालून चालू आहे. जाळ बी खूप आहे. जाळ बी लागले. जाळ कमी करतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली मच्छी आता बनत आहेत. खूप मेहनत लागते मच्छी बनवायला. हे बघू शकता तुम्ही. हे 2 मच्छी आहेत. जाळ जास्तच लागलं त्यामुळे तेल भरपूर टाकलं. भाजते माझी ते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या मच्छी आता बनत आहेत. हे साईडला बघू शकता. हे अजून 2 मच्छी आहेत. एकदम खरपूस असं भाजलं आहे. तर मित्रांनो गॅसवरती मी कामं नाही भाजले कारण गॅसवरती मच्छी भाजली ना म्हणजे खास लागत नाहीत. म्हणून बोला चुलीवरती करायचं. चुलीवरती ते बनवतो ते एकदम चवी लागतं कारण ते चुलीत मजा येते गॅसमध्ये नाही. ते मला तेल बी भरपूर उडते तोंडावरती. मला आपण पलटी मारूया. ओ भाई अच्छा. एकदम खरपूस भाजले. मित्रांनो अशा प्रकारे आपले 2 मच्छी रेडी झालेल्या आहेत. हे बघा तुम्ही एकदम खरपूस भाजलेत. हे 2 आता टाकले. आणि जास्त जाळ झाला ना थोडा खरपूस होतो. जाळ तुम्ही कमीच लावा. गॅसवर करत असतो तर गॅस थोडा कमी ठेवून करा. त्यामुळे जास्त अशी नॉर्मली होणार. करपणार नाही जास्त. नॉर्मल जी करप दिसते थोडी
असेच बस लागतात. तर मित्रांनो एक नंबर बनलेला आहे मच्छी. आता टेस्ट केली थोडा. तर मित्रांनो नक्की ही रेसिपी तुम्ही फॉलो करा. काय काय टाकले सांगा त्यांना. आणि काय काय टाकलं हे तुम्हाला माहिती आहे. जे मी मगाशी मसाला टाकलेला आहे. फक्त काय तुम्हाला एक चूल बारकीची करायची आहे आणि त्याच्यावरती एक तवा ठेवायचा आहे आणि बस एवढंच. आणि जाळ खाल्ले घालायचं आहे. आपोआप रेडी फिश. नंतर ह्याची रेसिपी सांगा तुम्ही. हां नंतर ही जी रेसिपी नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की ह्याला कसं उडून चुलीमध्ये घालायचा आणि डायरेक्ट खाली पुरायचा. जसं आपण कणीस पुरतो ना कणीस तसं त्याला पुरायचं. हो भाई. आणि मित्रांनो हे बघा एकदा आपण खरपूस भाजलेले मच्छी एवढे मी फ्राय केलेत की आता ह्या शेपटाला पकडले तर शेपूट असं म्हणजे काटावरती येईल खाली माग जाईल असं नको व्हायला. तर एवढ्या महिन्यातून मच्छी अंड्यात जाऊन ते पूर्ण वाया जातील. कुठून आणलं मास्तर. मच्छी मी मार्केटमधून आणली जाऊन. तुम्हाला माहीत आहे मच्छी मी कुठून आणली. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. असं चुलीवर कसं होतं जास्ती बनवा येत नाही त्यामुळे कसं गॅसवरती चांगलं आहे पण चुलीवरती टेस्टच वेगळी लागते चुलीची. हे बघा तेल. हे बघा मच्छी हे आता खाल्लेल्या वरती तू म्हणतो काय जाळीत काय हे आपलं त्याला मास खाली चिकन एक नंबर लागला टेस्ट खायला. आणि चिपकला आहे साईडला तेल जास्त नव्हतं. ओ माय गॉड. वाह. तर मित्रांनो आपली मच्छी तयार झालेली आहे. ते काम करतोय कारण या साईडून दिसतोय तुम्हाला जास्त मी झालेलं नाही. तर मित्रांनो अशी आपली मच्छी रेडी झालेलं आहे. तर आपण त्याला सजवून घेऊ म्हणजे एका डिशमध्ये. तर मित्रांनो कॉफी बनवलेली आहे. आता मच्छी बनवून खाली कॉफी पितो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मच्छी केलेली आहे. हे बघा मच्छी झालेली आहे कशी एकदम खरपूस एकदम भाजलेली आहे. तर थोड्याच वेळात आपण आता जेवायला बसायचं. तर मित्रांनो मच्छी आता भाजत होतो तर बरं बघतोय तर केळी घड त्याचा पिकलेला होता. बोला आता कट करून घेऊ. तर चला कट करू केळी बी आणि केळीचा घड पण. तर मित्रांनो फायनली आपली डिश तयार झालेली आहे. तर आपण आता टेस्ट करून बघूया की कशी झाल्या. काय झालं. तर मित्रांनो आपण आता डिश तयार केलेली आहे. तर आपण आता टेस्ट करूया. तर मित्रांनो एकच नंबर फिश झालेली आहे आता. तर मित्रांनो नक्की तुम्ही ही डिश घरी तुम्ही बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर अशाच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तर आता मी खातो. बाय.